राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नागपूरमधून। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारने 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्याने आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले। खासगी भूमापक दिमतीला 30 दिवसात जमीन मोजणी। परवानाधारक भूमापकाच्या नियुक्तीला वेग। रखडलेल्या प्रकल्पांना होणार अखेर मदत। वाटणी बांधावरचे वाद मिटणार। 200 रुपयात पोट हिस्सा मोजणी। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शासनाच्या निर्णयामुळे वेळ आणि आर्थिक लूट थांबणार। बोंधू अशोक खराच्या मागे आता ईडी। मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा। दमनियांकडे सीडीआर कुठून आला यावर होणार आता नवीन तपास। खतांची साठेबाजी झाली तर कारवाई। खरीप हंगामासाठी खतांचे नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृषी विभागाला थेट नवीन सूचना जारी। महिलांची डिजिटल बदनामी आता लैंगिक गुन्हा। 3 वर्षांची कैद होणार। सोशल मीडियावरील अश्लील मजकूर फोटो व्हिडिओ प्रसार। धमक्यावरती कठोर कारवाई करण्याचे शासनाचे नवीन विधेयक झाले मंजूर। आखाती युद्धाचा कांद्याला फटका। निर्यात 45% घटली। दर घसरल्याने बळीराजाच्या चिंतेमध्ये प्रचंड झाली वाढ। ज्वारीची 5,300 रुपयांपर्यंत झेप। मालदांडी ज्वारीला विशेष मागणी। मंगळवेढा बाजारपेठेत ज्वारीला ऐतिहासिक विक्रमी मागणी। गवाराई मागे टाकत जास्त भाव दिल्याची माहिती। मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक खाद्य संकटाची भीती। संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेचा थेट इशारा। अन्नाची कमतरता भासण्याची शक्यता। कोल्हापूर गूळ बाजारात 3 तासांसाठी सौदे ठप्प। रासायनिक रंग वापरावरून व्यापाऱ्यांचा खरेदीस नकार। कलिंगड खरबुजाचे दर पडल्याने उत्पादक सापडले अडचणीमध्ये। उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने संतापाची तीव्र भावना। तेल चटणी आणि भाकरी ही महागली। ज्वारीची 5,300 रुपयांपर्यंत झेप। खाद्य तेलाच्या वाढीबरोबरच ज्वारी महागली। कसमध्ये पट्ट्यात 2 शेतकऱ्यांची आत्महत्या। आसमानीमुळे नुकसान। आता आलेला पाऊस या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान। कर्जाचा डोंगर ठरला काळ। युरियासाठी आयातदाराचा सरकारकडून शोध सुरू। इंडिया पोटॅश कडून 25 लाख टनांच्या खरेदीसाठी निविदा जारी। देशातील खतांच्या सद्यस्थिती वाढली। कांदा निर्यातीवरती परिणाम। आखाती बाजारपेठेमध्ये 45% घसरण। बळीराजा चिंतित। कंटेनर वाहतूक खर्चामध्ये प्रचंड वाढ। ॲप टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना। तांत्रिक खोळंब्यामुळे केळी विमाधारकांची मोठी अडचण सुरू। 9 धरणांमधून उन्हाळी आवर्तन सुरू। पुणे जिल्ह्यातील धरणात 86 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। त्यामुळे शेतकऱ्यांना आवर्तन देणं ही महत्वाचं। महागाई दुपटीने वाढणार। युद्धाचा फटका। हिंदुस्थानचा विकास दर प्रचंड घसणार। मुडीच्या अहवालाने पोटात आला गोळा। सरकारच्या देखील पोटात गोळा। साखर उद्योगाला चालना मिळणार। डिझेलमध्ये बायो आयसोब्युटेनॉल मिश्रणाचा पर्याय खुला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। दिवे येथे ॲडकेडे फळविक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग। 1.5 एकरावरती लावली 350 झाडं। प्रयोगशीलतेमुळे सदाशिव टिळेकर मिळवली नवी ओळख। कुवेतच्या तेल प्रकल्पावरती इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। वीज निर्मिती आणि जलशुद्धीकरण केंद्राचेही झाले प्रचंड नुकसान। ड्रोन हल्ल्यानंतर मोठी आग उसळली। ट्रम्प सैरभैर शिव्या हसडल्या। होर्मुझवरून पुन्हा धमकी। इराणचा नर्क बनवेल। हल्ल्याची वेळ सांगितली। लवकरच करणार इराणवरती मोठा हल्ला। अहिल्यानगरला बटाटे आल्यास मागणी कायम। दर चढउतार। उन्हाळ्यामुळे फळांची आवक वाढली। द्राक्षाला 4 ते 6 हजारांचा दर।
हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावरती पेरणी यंत्र सुमारे 1000 शेतकऱ्यांना मिळणार 1000 पेरणी यंत्र मदतदार. मराठी जैनांमध्ये भांडणे लावू नका नाहीतर मुंबई सोडा. हार्दिक हुंडिया यांनी जैन मुनी नय पद्मसागर यांना सुनावल्याची माहिती. बारदाण्याअभावी हरभऱ्याची खरेदी ठप्प. हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची अडचण. जिल्ह्यातील 23 हमीभाव केंद्रावरील खरेदी ठप्प झाल्याने शेतकरी चिंतातूर अवस्थेत. बारदाण्याअभावी खरेदी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना आता हमीभाव मिळणार का याकडे सरकार मात्र लक्ष देणार. यामुळे शेतकऱ्यांवरती सरकारचा संताप सवाल. लाल कांद्याचे दर कोसळले. शेतकऱ्यांचे हाल. पिकांचा उत्पादन खर्चही निघेना. चांगल्या प्रतीच्या कांद्यालाही केवळ 5 ते 7 रुपये दर. मग व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होते आहे पूर्णपणे दमछाक.